आज आपण पाहणार आहोत नाताळची रात्र आणि आशेचा जन्म. तर बघा, ही कथा खूप सुंदर आहे. खूप वर्षापूर्वी इस्राईल देशात बेथलेहेम नावाचं एक लहानसं गाव होतं. गाव छोटंसं असलं तरी त्या रात्री घडणारी घटना संपूर्ण जगाचं भविष्य बदलणारी होती. थंडी खूप होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. पण त्या रात्री एक तारा इतरांपेक्षा वेगळा, अधिक तेजस्वी दिसत होता. आणि तो तारा होता अनोखा तारा. तो तारा जणू काहीतरी सांगतच होता. जणू तो मानवजातीला एक नवा संदेश देणारा होता. त्या काळात मरियम नावाची एक साधी, देवावर नितांत विश्वास ठेवणारी तरुण होती. ती आणि तिचा पती योसेफ जनगणनेसाठी बेथलेहेमला आले होते. गावात खूप गर्दी होती. सराई, घर, प्रत्येक जागा भरलेली होती. योसेफने अनेक ठिकाणी विनंती केली, माझी पत्नी गर्भवती आहे, थोडीशी जागा द्या. पण कोणीही ऐकलं नाही. त्यावर गोट्यातील जन्म बघा आता. शेवटी एका दयाळू माणसाने त्यांना एका साध्याशा गोट्यात थांबू दिलं. त्या गोट्यात गायी, मेंढ्या होत्या. तिथेच त्या थंड रात्री येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. राजवाडा नाही, सोन्याचा पाळणा नाही, फक्त गवत, शांतता आणि देवाची कृपा. मरियमने त्या बालकाला आपल्या कुशीत घेतलं. त्या क्षणी गोटा पवित्र झाला, कारण त्या बाळासोबत जगात प्रेम, दया आणि क्षमा जन्माला आली होती. आता बघा, देवदूतांचा संदेश. तर त्या रात्री जवळच शेतात काही मेंढपाळ आपली मेंढी राखत होते. अचानक आकाश उजळून निघालं. देवदूत प्रकट झाले आणि म्हणाले, भिवू नका, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज तारणारा जन्माला आला आहे. मेंढपाळ घाबरले, पण त्यांच्या मनात आनंद दाटून आला. ते लगेच गोट्याकडे निघाले. तिथे त्यांनी बाल येशूला पाहिलं. त्यांना कळलं, हा बाळ सामान्य नाही. 3 ज्ञानी राजे. तर बघा, दूर देशातून 3 ज्ञानी राजे तो अनोखा तारा पाहत प्रवास करत आले. त्यांनी येशूला भेटवस्तू दिल्या. सोने राजेपणाचे प्रतीक आहे. धूप पवित्रतेचे प्रतीक आहे. गंधरस त्यांच्या त्यागाचं प्रतीक. त्यांनी येशूच्या चरणी नतमस्तक होऊन त्याला वंदन केलं. येशूचं बालपण. आता येशूचं बालपण कसं झालं ते आपण पाहूयात. येशू हळूहळू मोठा झाला. तो इतर मुलांसारखाच होता, पण त्याचं मन करुणेने भरलेलं होतं. तो गरिबांना मदत करत असे, आजारी लोकांना धीर देत असे आणि दुःखी माणसांना आशा देत असे. येशूची शिकवण. तर येशूची शिकवण काय आहे बघा. येशू मोठा झाल्यावर त्याने लोकांना शिकवलं, शत्रूवरही प्रेम करा, क्षमा करा, गरीब व दुर्बलांची सेवा करा, अहंकार टाका, देवावर विश्वास ठेवा. लोक त्यांच्याकडे ओढले जाऊ लागले, कारण तो शब्दाने नाही तर कृतीने प्रेम शिकवत होता. त्याग आणि बलिदान. येशूचा मार्ग सोपा नव्हता. सत्य बोलणं नेहमीच कठीण असतं. शेवटी त्याला क्रूसावर चढवलं गेलं, पण त्याने शेवटच्या क्षणापर्यंत क्षमा केली. त्याचा मृत्यू शेवट नव्हता, तर मानवजातीसाठी नवी सुरुवात होती. आशेचा विजय. आता आशेच्या विजयामध्ये काय झाले बघा. 3ऱ्या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला. त्याने सिद्ध केलं, प्रेम कधीच मरत नाही, सत्याचा विजय होतोच. नाताळचा खरा अर्थ काय आहे ते आपण पाहूयात. आपण नाताळ सण साजरा करतो ते फक्त केक, दिवे, गिफ्टसाठी नाही, तर प्रेम वाटण्यासाठी, गरजूंची मदत करण्यासाठी, मनातील द्वेष संपवण्यासाठी, माणूस म्हणून माणसाशी जोडण्यासाठी.
आता ह्याचा संदेश काय आहे पाहूयात आपण. जर आपल्या घरात प्रेम असेल, मनात क्षमा असेल आणि कृतीत दया असेल तर दररोज नाताळ आहे. ही तुम्हाला कथा कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.